कोकण कला अकादमी ही संस्था विविध उपक्रम, अभिनव उपक्रम करत असते आणि गेल्या 5 वर्षात तर रंगभूमीवर कोकण कला अकादमीने 3 महापुरुषांची नाटकं आणली. पहिलं नाटक स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर संन्यस्त ज्वालामुखी या नावाचं नाटक आणलं आणि त्याचे 100च्या वर प्रयोग झाले. दुसरं नाटक शिवाजी महाराजांच्यावर शिवबा हे 85 कलाकारांना घेऊन कोकण कला अकादमीने हे नाटक आणलं. आणि आता तिसरं नाटक, जसं पहिल्यांदी स्वामी विवेकानंद झाले, शिवाजी महाराज झाले आणि तिसरे महापुरुष महात्मा गांधी यांच्या जीवनावर, यांच्या विचारावर आधारित द्वंद्व हे नाटक कोकण कला अकादमीने मागच्या महिन्यातच रंगभूमीवर आणलंय. द्वंद्व या नाटकाच्या माध्यमातून बाबा आमटे जे कार्य करत आहेत, त्यांच्या 3 पिढ्या जे कार्य करत आहेत, हे ईश्वरी कार्य आहे आणि कुष्ठरोग्यांची सेवा आणि विविध प्रकल्पांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणुसकीचा झरा अशा उपक्रमांमध्ये त्या ठिकाणी दिसतो आहे. या प्रकल्पाला, या उपक्रमाला एक मदत झाली पाहिजे, आपली ही बांधिलकी आहे. या भूमिकेमधनं कोकण कला अकादमीतर्फे येत्या फेब्रुवारीच्या 15-16 फेब्रुवारीला द्वंद्व या नाटकाचे 12 प्रयोग की जे सलग 12 प्रयोग केले जातील, एकामागून एक प्रयोग केले जातील. एका अर्थाने हा गिनीज बुक रेकॉर्ड देखील होईल. संन्यस्त ज्वालामुखीच्या माध्यमातून कोकण कला अकादमीच्या कलाकारांनी 11 प्रयोग केले, सलग 40 तासामध्ये 11 प्रयोग. आणि आता हे द्वंद्व हे नाटक सलग 12 प्रयोग करून या प्रयोगाच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होणार आहे, तो निधी कोकण कला अकादमी हे बाबा आमटेंच्या या कार्याला, त्यांच्या 3 पिढ्या हे कार्य करत आहे, त्याला समर्पित करणार आहे. आणि म्हणून माझं आपल्याला आवाहन आहे, माझे आपल्याला प्रार्थना आहे, विनंती आहे की आपण या विशेष अशा अभिनव उपक्रमामध्ये अवश्य सहभागी व्हा. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्याला इथे मी विनंती करण्यासाठी म्हणून आलेलो आहे. काही दिवसापूर्वी मी बाबा आमटे यांच्या आनंद वन ह्या प्रकल्पाला व्हिजिट दिली. बाबा आमटे हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. ज्याने केलेलं कार्य निवड आपल्या महाराष्ट्रापुरतं किंवा देशापुरतं मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांचं नाव पोहोचलं. ज्या कुष्ठरोग्यांना एकेकाळी पूर्वजन्माचं पाप समजून समाजाने फेकून दिलेलं होतं, अशा कुष्ठरोग्यांसाठी ज्याने काम केलं ते बाबा आमटे. माझ्या लग्नाचा वाढदिवस असताना मी तिकडे गेलो, इतका भारावून गेलो की अतिशय श्रीमंती थाटामध्ये ज्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली असे बाबा, की ज्याने जीवनाचे सगळे आनंद उपभोगले, पण निवळ गांधीजींच्या एका विचाराने हे व्यक्तिमत्व बदलून गेलं. आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या ऋणातना अवघे स्वतःकडे 14 रुपये घेऊन याने आपल्या वेगळ्या आयुष्याला सुरुवात केली. बघता बघती आनंदवनची कीर्ती ही अवघ्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशाबाहेर जाऊन पोहोचली. बाबांचा दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे हेमल कसा, जो लोकबिरादरी या नावाने प्रसिद्ध आहे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाताई आणि त्यांचं सगळंच कुटुंब. असं म्हटलं जातं की इतिहासामध्ये एखाद्या घरात एकच माणूस जन्माला येतो, पण यांच्या घरात 4थी पिढी आज काम करते आहे. ज्या हेमल कशामध्ये मी गेल्यानंतर मी जे पाहिलं की आदिवासी जमातीमधली सगळ्यात खालची जमात जी एकेकाळी माणसामध्ये नव्हती, किंबहुना त्याला माणसात आणण्याचा प्रयत्न बाबा आमटेने केला. आपण या पुढच्या चित्रफितीमध्ये बघणार आहोत तो प्रवास. पण मला असा एक वेगळा काहीतरी कार्यक्रम करावा असा मनामध्ये आला. संन्यस्त ज्वालामुखी, शिवबा या महानाटकानंतर द्वंद्व हे नाटक मराठी रंगभूमीवरती आलं. ज्या नाटकाचे आम्ही विश्वविक्रमी प्रयोग करणार आहोत आणि या नाटकातनं जो काही निधी गोळा होईल यासाठी माझ्याबरोबर अनेक सहकारी माझे आहेत, अनेक संस्था यामध्ये आहेत. त्या निधीतनं आम्ही हेमलकशा येथील हॉस्पिटलमध्ये जे काही उपकरणं लागणार आहेत त्याच्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. आपल्याला या सगळ्या प्रवासामध्ये जर काही मदत करायची इच्छा झाली तर आपणही आमच्यावर येऊ शकता. हीच विनंती करण्यासाठी म्हणून मी आपल्याकडे आज इथे आलेलो आहे.
आणखी एक महत्वाची विनंती आपल्याला करावीशी वाटते की आयुष्यात केव्हा तरी एकदा आपण जाऊन त्या पवित्र भूमीवरती बाबाने केलेलं कार्य प्रत्यक्ष जाऊन बघावं, की विलक्षण किंवा एखाद्या झपाटलेला माणूस एकाच ध्येयाच्या ध्रुवताऱ्यावर जन्माच्या बोलीने लक्ष केंद्रित करून जर विधायकचं काम करू शकला तर किती अभिजात प्रतीचं काम होऊ शकतं हे आपल्याला आनंदवन किंवा हेमलकसा या प्रकल्पांना लक्षात येईल. धन्यवाद. मुरलीधर देविदास आमटे. एका धनाढ्य घरात जन्म, व्यवसायानं वकील, सुसंस्कृत आणि कर्तव्यनिष्ठ साधनाताईंशी विवाह, लहानपणापासूनच प्रखर आणि प्रगाढ सामाजिक जाणीव, भूकंप असो वा दुष्काळ धावून मदतीला जाणारा झपाटलेला स्वयंसेवक, रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य, आचार्य विनोबा भाव्यांची प्रेरणा, साने गुरुजींचा प्रखर समाज सुधारणावाद आणि गांधीजींच्या आदर्शानं प्रेरित अखंड सेवाव्रत धारण केलेले तत्वज्ञ तपस्वी आजचे बाबा आमटे. एक पावसाळी संध्याकाळ. दिवसभराचं काम आटपून बाबा घरी निघाले होते. वाटेत त्यांना अचानक एक लखतर हलताना दिसलं. उत्सुकतेवश ते जवळ गेले. लखतर बाजूला केलं आणि भीतीनं स्तब्ध झाले. एक हळा मांसाचा गोळा, चेहऱ्यावर नाकाच्या जागी केवळ 2 छिद्र, झडलेली बोटं आणि खोटे. तो एक कुष्ठरोगी होता. त्याला बघून बाबा घाबरले, भीतीनं घराकडे पळत सुटले. मात्र अंतर्मनातील विचारांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्या गोळ्याला तुळशीरामला मदत करायला ते परतले. पावसापासून बचाव करून अन्न दिलं. 3 दिवसांनी तुळशीरामनं समाधानानं प्राण सोडले. स्वतःला निर्भय निळर समजणारे बाबा तुळशीरामचं जिवंत कलेवर पाहून दुर्दम्य भीतीशी परिचित झाले. या अपघातानं त्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं. पुढील 6 महिने सतत एक आंतरिक द्वंद्व. शेवटी निष्कर्ष होता, जिथे भीती आहे तिथे प्रीती नाही, जिथे प्रीती नाही तिथे परमेश्वर नाही. गांधीजींनी त्यांना दिलेल्या अभय साधक या उपाधीला तडा जाणं त्यांना मान्य नव्हतं. बाबा म्हणतात, माझ्या व जनतेच्या मनातील महारोगाबद्दलची भीती समूळ नष्ट करण्यासाठी या कार्यात मी स्वतःला गुंतवून घेतलं. एक अव्याहत प्रवास सुरू झाला आणि इथंच आनंदवनाचं बी रुजलं. ध्येय निश्चिती झाल्यावर पुढचं पाऊल म्हणजे कुष्ठरोगाबद्दल अफाट वाचन, मनन. बाबांनी कलकत्त्याला जाऊन 6 महिन्यांचं रीतसर वैद्यकीय प्रशिक्षण घेतलं आणि सेवा सुरू केली. वरोऱ्याच्या आसपासच्या गावातील कुष्ठरोग्यांना डायमिनो डायफेनिल सल्फोन, थोडक्यात DDS या उत्तम औषधाच्या मदतीनं बरं करण्याचा त्यांनी चंग बांधला. 1949 मध्ये बाबांनी महारोगी सेवा समिती संस्था रजिस्टर केली आणि 11 साप्ताहिक दवाखाने, 4000 रुग्ण या स्वरूपात कार्य सुरू झालं. 1951 मध्ये सरकारकडून लेप्रोसेरियमसाठी 50 एकर पाणथळ दलदलीची जमीन त्यांना मिळाली. आमटे कुटुंबीय 6 कुष्ठरोग्यांच्या चमूसह इथं दाखल झाले. ते खिशात 14 रुपये आणि दुर्दम्य आशावाद घेऊन. निबिड जंगल, विषम हवामान, खडकाळ माळरान यावर 3 वर्षांच्या कठोर श्रमानं आनंदवन फुललं. विषण्ण माणूस आणि दुःखी मुलांच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं मोल मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा जास्त आहे, हे सांगणाऱ्या बाबांना आजवर देश विदेशातील अनेक पुरस्कार, मान सन्मान मिळालेले आहेत. बाबा आमटे आणि कुटुंबियांनी आजपर्यंतची सर्व बक्षिसांची एकूण 4 कोटीची रक्कम महारोगी सेवा समितीला दान केली आहे. आचार्य विनोबाजींच्या आशीर्वचन लाभलेल्या या भूमीला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने उल्लेख होतो दलाई लामा, माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, कैलासवासी पु ल देशपांडे, श्री विवा शिरवाडकर, श्री यशवंतराव चव्हाण, काउंट आर्थर टर्नोवस्की, स्विस अँबॅसेडर
डॉक्टर जे कुट्टाट आणि अनेक. आयुष्यात मिळालेल्या शापांचं रूपांतरण वरदानात कसं करायचं इतकंच नव्हे, तर ज्या समाजानं तिरस्कार केला त्यांनाच उदात्त मनानं मदत करून मानवतेचा संदेश देणारे, आनंदाचे आवार वाढवणारे, वंचितांना चैतन्य देणारे आनंदवन. दुर्दम्य जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गोंड या आदिवासींच्या आरोग्य आणि शिक्षण विषयक अज्ञानामुळे त्यांची होणारी दुर्दशा बघून त्यांची सेवा करण्यासाठी बाबांनी हेमलकसा इथं 1973 मध्ये लोक बिरादरी हा प्रकल्प सुरू केला. 50 एकर भूमीत विस्तारलेल्या या प्रकल्पात प्रामुख्यानं हॉस्पिटल, आदिवासी मुलामुलींसाठी निवासी शाळा आणि वन्य प्राण्यांसाठी अनाथालय आहे. या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी बाबांनी त्यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी सौ मंदाकिनी आमटे यांच्यावर सोपवली. श्री विलास मनोहर, श्री गोपाळ फडणीस इत्यादी अनेक सहकाऱ्यांची त्यांना साथ आहे. किड्यांनी बुजबुजलेल्या महारोगाच्या जखमांमधून मानवी कर्तृत्वाची यशोगाथा जन्माला घालणाऱ्या या अजिंक्य योद्ध्याचं पाऊल पहिल्यांदा भामरागडकडे वळलं. साल होतं 1970. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवरचं किर्र जंगल, बाकीच्या जगापासून पूर्ण तुटलेलं. वाटेत 6 नद्या, त्यावर पूल तर सोडाच, साधा रस्ताही नाही. आदिवासींमधली सगळ्यात मागासलेली जमात माडिया गोंड, ते या जंगलचे राजे. पराकोटीचं दारिद्र्य, शिक्षणाचा गंध नाही, औषध पाण्याचं नाव नाही. इथलं जगच विचित्र होतं. बाहेरच्या दुनियेपासून तुटलेलं, घनघोर अरण्यातल्या अंधारात रुतलेलं. इथं माणसं राहतात, अंगात तोकडी बनियन आणि जेमतेम ढोपरापर्यंत पोचणारी साधी सुती पॅन्ट घातलेला. मिठल्या ओठांचा एक अबोल माणूस गेली 30 वर्ष एका हिंस्त्र जंगलात पाय रोवून उभा आहे आणि करतो आहे काम. माणूस नावाच्या प्राण्यापर्यंत ईश्वराचा हात पोचवण्याचं काम, फक्त काम. आदिवासींच्या जखमा बांधण्यात, दुःख सावरण्यात हात इतके गुंतलेले की मदत द्या म्हणून जगाच्या दारात जायला क्षणभराची देखील फुरसत नाही. डॉक्टर प्रकाश आमटे आणि आयुष्यभर सावलीसारखी पाठराखण करणारी त्यांची सहचारिणी डॉक्टर मंदा आमटे. हा प्रवास अवघड होता, पण एकाकी नव्हता. कोण कुठले तरुण साहस म्हणून हेमलकसा इथे आले आणि त्यांनी आपलं आयुष्यच या प्रकल्पासाठी दिलं. बाबांची मुलगी रेणुका, विलास मनोहर, दादा पांचाळ, जगन मचकले, गोपाळ फडणीस, मनोहर यंपलवार, बबन पांचाळ, मुकुंद दीक्षित, किती नावं घ्यावीत. सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रकल्प सुरू केला इथे 1973 साली, तेव्हा आदिवासींच्या आरोग्याच्या समस्यांची कल्पना नव्हती. पण एकंदरीत जसं गावागावात आम्ही फिरायला लागलो आणि जेव्हा लोक यायला लागली दवाखान्यामध्ये, तेव्हा आरोग्याच्या समस्या किती भीषण आहेत हे कळायला लागलं. तर प्रत्यक्ष त्यांची परिस्थिती जेव्हा बघितली की हा कुपोषण हा मुख्य मुद्दा होता. बहुतेक सगळे आदिवासी हे अंडरनरिश्ड होते, म्हणजे त्यांना 2 वेळा पुरेसं खायला मिळत नव्हतं. मग इतकं कुपोषण असल्यामुळे मग साथीचे रोग इथे होते. या भागातल्या प्रत्येक माणसाला मलेरिया व्हायचा. मूल जन्माला आल्यापासून त्याला ताप, डास चावायचे आणि त्यामुळे मलेरिया व्हायचा. आणि अंगावर कपडे नव्हते, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर 5 डिग्रीपर्यंत उतरतं तेव्हा ते शेकोटीला कुशीत घेऊन झोपायचे आणि मग जळल्याच्या केसेस खूप यायच्या. अगदी लहान मूल, 2 महिन्याचं मूल
ज्याचे पाय पूर्ण जळलेले मी बघितले आहेत. तर अशा अनेक केसेस आम्ही बघितल्या की ज्याच्यामध्ये मुलं आणि बायका थंडीचं पासून संरक्षण होण्यासाठी म्हणून शेकोटीपाशी झोपलेत आणि जळून मेलेत. मैलोन मैल अनवाणी हिंडणं हेच ज्यांचं नशीब, त्यांच्या रक्ताळलेल्या जखमा कशा बांधणार? जिवंत सापांचे तुकडे, भाजलेले उंदीर, मिठात कालवलेली लाल मुंग्यांची चटणी हेही संपलं की डॉक्टरांनी दिलेल्या पांढऱ्या गोळ्यांचे बकाणे भरणाऱ्या आणि पातळ औषधाची बाटली तोंडाला लावून घटाघटा पिणाऱ्या आदिवासींना औषध कसं देणार? अशा विचित्र प्रश्नांमधून मार्ग काढताना थरकाप उडावा असे हे अनुभव. 92 साली एकदा कॉलऱ्याची साथ आली. त्या दिवशी म्हणजे 1.5 दिवसात 300 पेशंट ॲडमिट झाले. आम्हाला सांगायला वाईट वाटतं मला की 22 जणं आम्ही वाचू शकलो नाही, बाकी सगळे वाचले. त्या दिवशी एक बाई आली, तिच्याबरोबर एक मुलगा होता लहानसा. तर ते काय कॉलऱ्याची केस होती, मी ताबडतोब सलाईन लावलं, म्हणजे सलाईन चालूच होती सगळीकडे. थोड्या ते 4-4:30 वाजता तो बराच चांगला झाला. तशी ती बाई मला म्हणायला लागली, भाऊ मी घरी जाऊन येते. तर मला थोडासा रागच आला. मी म्हटलं तुझा मुलगा मरता मरता वाचलाय, आम्ही इतके कामात आहोत, तू इथे या सलाईनपाशी उभी राहा, तू कुठे चालली? तर ती रडायला लागली. म्हणून मग मी तिला बाजूला घेऊन म्हटलं काय झालं? तर ती म्हणाली माझा नवरा कालच ह्या रोगाने मेला म्हणे. मी 2 मुलांना घेऊन निघाले. लहान मुलगा जो कडेवर होता तो रस्त्यात मेल्याला समजल्यावर मी इथनं त्यांनी गाव सांगितलं, कुमरगुड्याच्या जंगलात त्याच्यावर काटे ठेवून आलेली आहे. आता हा मुलगा वाचतोय तर मी त्याचं दफन करून परत येते. ही पिशीबाई, कुयर गावातली. पायावर फुटलेला हा कॅन्सर, तो कापून काढणंच श्रेयस्कर. आदिवासींच्या मनात विश्वास रुजावा म्हणून ही उघड्यावरची ऑपरेशन्स. शहरात जायला वाहन नाही, डॉक्टरला द्यायला फुटका पैसा नाही, म्हणून हातासरशी हे ऑपरेशन. आत्तापुरत्या वेदना संपतील, पण पुढल्या सर्जरी कॅम्पमध्ये पाय काढून टाकावा लागेल. वेदना संपवणारी महागडी साधनं हातात नाही म्हणून त्या कमी करण्याचा हा प्रयत्न, तोही सर्वांसमोर. ऑपरेशन थिएटर तरी कशाला लागतं? अत्याधुनिक उपकरणं आणि सर्जरीचं प्रशिक्षण नसताना अशा लाखो शस्त्रक्रिया या माणसांनी यशस्वी केल्या आहेत. आणि हे सारं पेशंटकडून एकही पैसा न घेता. 4-4 दिवस पायी चालून डोंगर दऱ्या ओलांडल्याशिवाय पोचताच येणार नाही अशा कडेकपारीतल्या पाड्यांमधली ही मुलं. त्यांच्या आईवडिलांनी दूध पित्या वयातच त्यांना लोकबिरादरीच्या शाळेत आणून पोचवलंय. यावर विश्वास बसतो? 1 किलो डिंकाच्या बदल्यात किलोभर मीठ देणाऱ्या, 2.5 रुपयांच्या बांगड्यांचं आमिष दाखवून माडियांच्या तरण्या ताठ्या मुलींवर हात टाकणाऱ्या नव्या शहरी संस्कृतीशी मुकाबला करायचा तर माडिया मुलांनी शिकलंच पाहिजे. ठरलं. आणि 1976 साली लोकबिरादरीची शाळा सुरू झाली. पहिला वर्ग भरला झाडाखाली. माणसांचा विश्वास मिळवणं एक वेळ सोपं, पण हे प्रेम, हा स्नेह, याचं मोल कसं करणार? हे सारे प्रकाश भाऊंचेच सगळे सोयरे. त्यांची कुळकथा अक्षरशः थक्क करून टाकणारी आहे. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात घट्ट मिटल्या ओठांनी चाललेलं हे अबोल काम अजून आपल्या देशातही पुरेसं ठाऊक नाही. पण प्रकाश आमटे या माणसाला शोधत विदेशातली माणसं मात्र अचूक हेमलकसा इथे येतात. भारत सरकारने पद्मश्रीचा बहुमान देऊन या समर्पित जीवनाचा सन्मान केला. डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मन्ना आमटे यांना श्वाइट्झर कपल ऑफ इंडिया असा बहुमान देणारं मोनॅको देशाचं हे पोस्टाचं तिकीट. असे अनेक पुरस्कार घनदाट जंगलातले रस्ते शोधत हेमलकसापर्यंत येऊन पोचले. आणि खरं म्हणजे त्या पुरस्कारांचाच सन्मान झाला. पण खरे पुरस्कार असे कागदांवर स्मृतिचिन्हांमध्ये कुठे अडकतात? ते तर असे प्रत्यक्ष दिसतात. एका संघर्षशील पित्याच्या आयुष्याची ही कृतार्थ संध्याकाळ. भगवान अरविंद घोष ने
पोस्टकार्डवर लिहितो, जगाकडे पाठ फिरव, सारं जग तुझ्या पाठीशी उभं राहील, गो हेड. याची अनुभूती मला माझ्या जीवनात आली. प्रकाशला आलेली मी पाहतो आहे. असा भाग्यवान एक मनुष्य एका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीला चार्ज देताना, आपलं मरण जगाचा निरोप घेताना अशा सुखाने जगाला धन्यवाद देत देत जगाशी विदाय घेईल, हे भाग्य मला पाहायला मिळालं. त्यामुळे माझ्या साऱ्या यातना धन्य झाल्या. मंजिल ठरवली होती, त्याहून पुष्कळ पुढचा टप्पा गाठला गेला, तरीही थांबायला वेळ नाही. किती वेदना सोसल्या, किती कष्ट काढले, किती संकट पार केली, कशालाच सीमा नाही. तरीही आयुष्यभराचे हे मैत्र एकमेकाच्या संगतीने आपल्या कामात मशगूल आहेत. अरण्यातल्या प्रकाशवाटा आता उजळल्या आहेत.